बुलेटिनच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय विश्वातनं अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय। पैसे दे आणि अमेरिकन नागरिक व्हा। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गोल्ड कार्डची आता एक मोठी घोषणा केलेली आहे। $5 मिलियन भरले तर अमेरिकन नागरिकत्व आता मिळणार आहे। अमेरिकेचं नागरिकत्व आता विकत मिळणार आहे आणि या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेली आहे। गोल्ड कार्ड असं त्याचं नाव आहे आणि या संदर्भातली महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे। $5 मिलियन भरले तर अमेरिकन नागरिकत्व आता मिळणार आहे। We're going to be selling a gold card. You have a green card. This is a gold card. We're going to be putting a price on that card of about $5 million, and that's going to give you green card privileges plus. It's going to be a route to citizenship, and wealthy people will be coming into our country by buying this card. They'll be wealthy, and they'll be successful, and they'll be spending a lot of money and paying a lot of taxes and employing a lot of people. And we think it's going to be extremely successful. तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत। राहुल, पैसे देऊन आता अमेरिकन नागरिक होता येणार आहे, या संदर्भातली मोठी घोषणा करत असताना ट्रम्प यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे, शिवाय याचे कसे परिणाम होतील, कसा फायदा होईल? ते काय म्हणतात नीट लक्षात घ्या। ते काय म्हणाले की वेल्थी पीपल विल कम टू अमेरिका, म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत ते अमेरिकेमध्ये येतील, ते टॅक्स भरतील आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा चालना मिळेल। आणि जगभरामध्ये ट्रम्पच्या व्यक्तिमत्वाचं जे विश्लेषण होतं ते एका वाक्यात सांगायचं झालं तर ट्रम्प हे व्यापारी आहेत। त्याच त्यांच्या वक्तव्यामध्ये ते ग्रीन कार्डची गोष्ट करतायत। आता आपल्याला माहिती आहे की मधल्या काळामध्ये भारत आणि तत्सम विकसनशील राष्ट्रातनं अनेक लोक अमेरिकेमध्ये गेले आणि जे एका विशिष्ट कालावधीमध्ये तिथे राहिले त्यांना ग्रीन कार्ड मिळतं। आता ह्या ग्रीन कार्डचे फायदे जे लोक भारतीय रुपयामध्ये 43 कोटी रुपये भरतील त्यांना ते मिळणार आहेत। तुम्ही काय एकदा अमेरिकेचं अशा पद्धतीने पैसे देऊन नागरिकत्व घेतलं की त्याबरोबर ग्रीन कार्डचे सगळेच तुम्हाला फायदे होतील आणि ग्रीन कार्ड प्लस असं ते म्हणतात। आता हे ग्रीन कार्ड प्लस मध्ये आणखी त्याचे तपशील येतील, परंतु ट्रम्प हे त्यांच्या प्रेसिडेन्सीच्या पहिल्या 100 दिवसामध्ये काय करतायत तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला कशाही पद्धतीनं कशा दिशा देता येईल, कशी गती देता येईल असं ते बघतायत। आता कालचंच उदाहरण आहे, काल जेव्हा गुगल आणि मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांनी अमेरिकेमध्ये खास करून ऍपलचीच गोष्ट आहे की ऍपलनी की जे वेगवेगळ्या ठिकाणी असेंब्लीचे प्लांट्स म्हणजे भारतासारख्या देशामध्ये असेंब्ली आहे, चीनमध्ये प्रोडक्शन आहे, म्यानमारमध्ये ते जाऊ इच्छित आहेत, तैवानमध्ये ते जाऊ इच्छित आहेत, तर त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या देशामध्येच इन्व्हेस्टमेंट करा कारण तुम्ही ह्या देशातली एमएनसीज आहेत। किंवा एलॉन मस्क आहे, एलॉन मस्कनी म्हटलं की पुण्यामध्ये एक कंपनी उघडण्याचा माझा मानस आहे। त्याच्यावरती तातडीनं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की एलॉन मस्क यांच्या ह्या घोषणेबद्दल मी नाराज आहे। आणि आतापर्यंत युरोपियन राष्ट्र असेल की ज्या युरोपियन राष्ट्रांनी युक्रेन आणि तत्सम काही राष्ट्राच्या सुरक्षेची लेखी हमी घेतलेली आहे, जे नाटोमध्ये सहभागी राष्ट्र आहेत, तर त्या सगळ्या गोष्टीसाठी होणारा जो संरक्षण विषयक खर्च आहे तोही आता आम्ही करणार नाही अशी पहिल्यांदा अगदीच ज्याला 360 मध्ये घेतलेला युटर्न आपण म्हणतो तशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली। ते व्लादिमीर पुतीनचं उघडपणे समर्थन करतायत। ते चीनच्या राष्ट्राध्यक्षाला असं सूचित करू इच्छित आहेत की व्यापारविषयक कुठली गोष्ट असेल तर आम्ही इथे आहोत। एकूण गोळाबेरीज काय, हे नागरिकत्व देणं असेल किंवा पहिल्या 100 दिवसाचा कारभार असेल तर अमेरिका फर्स्ट मध्ये काही गोष्टी नैतिक आणि काही गोष्टी अनैतिक असल्या तरी चालतील, पण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी आम्ही सगळं काही करू अशा पद्धतीनं ट्रम्प सुचवू इच्छित आहेत। कोणे एकेकाळी ज्या अमेरिकेनं जगाच्या सगळ्या सुरक्षेचा ठेका घेतला होता ती अमेरिका आता ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या प्रेसिडेन्सीच्या काळामध्ये मार्गदर्शन करेल त्यामुळे अनेक पातळीवरती डिस्ट्रक्शन येईल असं म्हणतात। पण हे किती इंटरेस्टिंग आहे की भारतात सुद्धा काही लोक असा विचार करू इच्छितात करतील की 43 कोटी रुपये देऊन मी अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं तर मग मला बाकीच्या गोष्टीची अडचणच नाही, तिथे जाऊन वर्क विजा मिळवायची गरज नाही, तिथे जाऊन विशिष्ट काळ व्यतीत करायची गरज नाही। याच्यातनं अमेरिकेमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमेरिका फर्स्ट आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मी गती काही करून मिळवून देईल असं जे ट्रम्प म्हणाले तो त्यांचा जो डेमोग्राफी असलेली तिथली लोकल डेमोग्राफी आहे त्याला प्लीज करण्याचा हा प्रयत्न असू शकतो। पण अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये नागरिकत्व विकत घेता येऊ शकतं ही आज ट्रम्प यांनी घोषित केलेली गोष्ट आहे, ती फार महत्वाची आहे। निश्चितच, आणि त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होणार आहे। अगदी काही आठवड्यामध्ये ती योजना लागू करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।